आधी जेव्हा आपण वाढलो तेव्हा पॅरेंटिंगची आपल्या पॅरेंट्सला गरज नव्हती तशी, कारण की फक्त दोघं नाही तर एक पूर्ण गाव एका मुलाला मोठं करायचं. त्यांना मुलं मोठी कधी झाली लक्षात यायचं नाही. आता अशी केसेस झाल्यात आपल्याकडे की जिथे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी होती अँड दॅट अफेक्टेड अ लॉट. आणि एकतर बाळ नको आहे, त्यात ट्विन्स, आणि 4 महिन्याआधी वडील गेले होते त्या बाईचे. तर शी वॉज ऑलरेडी इन डिप्रेशन, म्हणजे ते ग्रीफ ऑलरेडी होतं आणि त्यात हे मी कशी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. कारण आपल्याला जर मुलांना सांगायचं आपल्याला थांबवावं लागेल. तर जर तुम्ही टीव्ही बघून जेवण करत असाल तर तुम्ही पहिले थांबवा, म्हणजे कॉन्शियसली डिसिजन घ्यावा लागेल, कारण ते बाळासाठी चांगलं आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आजकाल मुलांचं कसं असतं की त्यांना थोडंसं स्वतःच्या हिशोबाने करायचं असतं आणि पॅरेंटचं थोडंसं काय म्हणतो आपण इंटरफिअरन्स असतं. तुम्ही या गोष्टी कशा सॉल्व्ह करायच्या? जेव्हा त्यांचे इन्स्पिरेशन चांगले आहेत ऑटोमॅटिकली दे विल वर्क टुवर्ड्स इट अँड यू कीप वर्किंग ऑन युअर सेल्फ ऑल्सो. भरपूरदा आपण बाळाकडून एक्सपेक्ट करतोय की त्याचं डिसिप्लिन असलं पाहिजे, त्याचं हे असलं पाहिजे, पण तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात, तुम्ही किती प्रेमळ आहात, तुम्ही कशा प्रकारे कम्युनिकेट करत आहात. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल एपिसोड आहे, कारण मला असं वाटतं की त्या एपिसोडची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. आणि आजपर्यंत आपण एवढे पॉडकास्ट केलेले आहेत, पण या टॉपिकवरती अजूनही डिटेलमध्ये पॉडकास्ट झालेला नाही आहे, आणि तो टॉपिक म्हणजे पॅरेंटिंगचा टॉपिक. आणि मला असं वाटतं की आज अनेक पॅरेंट्स आहेत की जे या सगळ्या अडचणींना सामोरे जात आहेत, आणि त्यासाठी आपण खास आपले ज्या स्पेशल गेस्ट आहेत लीनाजी, त्यांना आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. ज्यांना कोणाला माहिती नाही की लीनाजी कोण आहे, तर लीनाजींसोबत आपण ऑलरेडी 2 पॉडकास्ट शूट केलेले आहे. एक पहिला जो पॉडकास्ट होता तो त्यांचे जे हस्बंड आहेत विजय सरांसोबत आपण केला होता प्राणिक हिलिंगवरती. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर मी आय बटनमध्ये लिंक देऊन टाकेल, तो एक तुम्ही पहा. आणि आणखी आपण एक लीनाजींसोबत केला होता तो एनर्जीवरती केला होता, की एनर्जीचा वापर करून आपण लाईफमध्ये आणखी समृद्ध कशा पद्धतीने होऊ शकतं. आणि आज आपण त्यांना पॅरेंटिंग या टॉपिकवरती बोलायसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर लीनाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद योगेश मला इथे बोलवण्यासाठी. थँक्यू. तर आजचा जो टॉपिक आहे, मी जसं आधी सांगितलंय की पॅरेंटिंग आहे. ओके, आता तुम्ही सुद्धा एक पॅरेंटिंग कोच आहात, तर तुम्हाला असं का वाटलं की आपण या फील्डमध्ये काम करायला हवं? सो मी प्राणिक हिलिंग इन्स्ट्रक्टर आहे. आधी तर 17 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करते आहे. तर आता मी जो करंट खूप जास्त इश्यू बघते आहे ते कन्सीव्ह होण्यापासून पॅरेंटिंगपर्यंत. कदाचित आधी जेव्हा आपण वाढलो तेव्हा पॅरेंटिंगची आपल्या पॅरेंट्सला गरज नव्हती तशी, कारण की फक्त दोघं नाही तर एक पूर्ण गाव एका मुलाला मोठं करायचं. त्यांना मुलं मोठी कधी झाली लक्षात यायचं नाही. पण आता कन्सिविंगला सुद्धा इतका इश्यू झाला आहे. तुम्ही बघाल इतके हॉस्पिटल्स सुरू झाले आहेत आता, स्ट्रेस वाढला आहे, लग्न उशिरा होत आहेत. त्यानंतर जेव्हा कन्सीव्ह करायला इश्यू होतो मग IVF IUI ट्राय करतात. त्यावर जो मुलगा झाला आहे, भरपूरदा जी मुलं येतात आमच्याकडे आता जे केसेस आहे ऑटिझम, डिस्लेक्सिया, मेंटल रिटार्डेशन, स्लो लर्निंग, ADHD, ते पण भरपूर वाढले आहेत. त्यानंतर मुलांना सांभाळायचं कसं, कारण की ते जे ज्या प्रकारे ते वागतात आजकाल ते खूप इंटरेस्टिंग झालं आहे. की नीट बोलणं नाही, रिस्पेक्टफुली बोलणं नाही, किंवा मग इतकं आजूबाजूचं वातावरण इतकं चेंज झालं आहे की ॲडिक्शन्स, म्हणजे मोबाईल ॲडिक्शनपासून अल्कोहोल ॲडिक्शनपर्यंत गोष्टी वाढल्या आहेत. आणि कुठेतरी आपण ॲज अ पॅरेंट आपल्याला खूप काही अचीव करायचं आहे, पण ते होऊ शकत नाही आहे विथ ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी. कारण मला वाटते घर हे सर्वात महत्त्वाचं आपलं एक फाउंडेशन असते, फॅमिली, आणि ती जर प्रॉपर नसेल तर दॅट क्रिएट्स द इश्यू. आणि मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा अथांग आणि लहान कैवल्य 3 वर्षाचा. तर मला कुठेतरी वाटलं की ह्या विषयावरती जर आपण आणखी रिसर्च केला, हे कसं काम करतं, कसे आपण प्रॅक्टिकल टूल्स देऊ शकतो आपल्या पॅरेंट्सला आणि हेल्प करू शकतो एक चांगलं वातावरण घरी क्रिएट करण्यासाठी. कारण कितीही म्हटलं तर आपण कसं आहोत, जसं एक माडी असतो, गार्डनर असतो, एक झाड लावलं आहे त्याची काळजी घेणं, तसं पॅरेंटचं काम काय आपल्या बाळाची काळजी घेणं. पण ते काळजी घेण्यामध्ये इतकं एक्झॉस्टिंग होऊन जातं आहे की ते कुठे जमत नाही, आणि खूप सारे इश्यूज येत आहेत. आणि दॅट रिफ्लेक्ट्स इन हेल्थ, दॅट रिफ्लेक्ट्स इन फ्रिक्शन्स, करिअर, ते कुठेतरी इम्पॅक्ट करतं. कारण लहानपणापासून आपल्याला तसं रिलेशनशिपबद्दल, पॅरेंटिंगबद्दल कोणी असं शिकवलेलं नाही आहे. पैसे कमवण्यासाठी आपण
कॉलेजमध्ये जातो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, स्किल डेव्हलप करतो, बट व्हॉट अबाउट पॅरेंटिंग स्किल, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो म्हणजे पॅरेंटिंग बद्दल तर आपण बोलूयात, पण सगळ्यात आधी तुम्ही स्वतः एक आई आहात, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्हाला कुठले कुठले चॅलेंजेस फेस करावे लागले? खूप सुंदर होता. मला नेहमीच आई व्हायचं होतं समाव. आजकाल मी भरपूर मुली बघते की त्यांना कुठेतरी लग्न करावं असं वाटत नाही किंवा मग बाळ. मला नेहमीच हवे होते, 2 बाळ हवे होते, अँड दॅट्स आय एम ब्लेस्ड. सो सोपा होता प्रवास तसा तर आधी. पहिलं बाळ मला वाटतं मी जेव्हा 28 वर्षाची होती तेव्हा मला पहिलं बाळ झालं आणि दुसरं बाळ मला 36 इयर्समध्ये झालं. तर तो डिफरन्स मला लक्षात आला की जेव्हा आपण लेट प्रेग्नन्सी करतो, बॉडीची कॅपॅसिटी कुठेतरी तितकी बेटर नसते. आपल्या आईंना 20 म्हणजे आय थिंक 20s अर्ली 20sमध्ये बाळं झालेत, तर त्यांची कॅपॅसिटी खूप वेगळी होती. सो थ्रूआउट द प्रेग्नन्सी असं बघितलं गेलं आहे की आपले चक्रास म्हणजे एनर्जी पर्स्पेक्टिव्हमध्ये आपले लोअर चक्रास मोठे होतात आणि आपले अप्पर चक्रास लहान होतात. आणि त्यामुळे लोअर चक्रास हे रिप्रेझेंट करतात लोअर इमोशन्सला, आणि कुठेतरी मग ती चिडचिड वाढणं, ते रिलेशनशिप फ्रिक्शन होणं, हे सर्व इश्यूज होतात. आणखी एक एनर्जी असते आपल्याला, त्याला कुंडलिनी एनर्जी म्हणतात. सो कुंडलिनी एनर्जी पण प्रेग्नन्सीमध्ये वाढते कारण की एक बाळ आपल्या तयार होतो आहे. सो ती एनर्जीची खूप गरज असते. सो ती एनर्जी फर्टिलायझरसारखी असते. म्हणजे काय, जेही काय असेल म्हणजे जेही काही वाढवायचं आहे, जमिनीत जे काही असेल फर्टिलायझर टाकलं की ती वाढेल. तसंच जर आपले लोअर इमोशन्स जास्त असतील तर त्या गोष्टी वाढतील. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये भरपूरदा लेडीजला भरपूर सारी इश्यूज होतात आजकाल लेट प्रेग्नन्सीमध्ये. डायबिटीज, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, लोनलीनेस येतो, समजत नाही काय चालू आहे. मग बाळ झाल्यानंतर पोस्टनॅटल डिप्रेशन्स येतात. म्हणजे आमच्याकडे असे केसेस आले आहेत की त्यांना बाळाला हात लावायचंसुद्धा वाटत नाही की मी का केलं आहे हे. म्हणजे खूप खूप वेगळ्या लेवलचं डिप्रेशन असते. म्हणजे त्या बाळाला आपण आणलं पण त्या बाळाकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही. विचार करा म्हणजे काय होत असेल. कारण काय, अगेन लेट प्रेग्नन्सी आणि लॉट ऑफ स्ट्रेस विच वी गो थ्रू खूप असतं. आणि मी प्राणिक हिलर असल्यामुळे माझे जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस होते मला दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये तसं खूप छान गेलेत. स्पेशली फर्स्ट प्रेग्नन्सी मी एंडपर्यंत काम करत होते. म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी डे मी शिकवायचे उभी राहून विकेंड्सला. आणि आय थिंक 2 की 3 दिवस मी घरी होते आणि माझा बाळ झाला आणि विथिन 2 months आय रिस्टार्टेड माय वर्क. सो एक गोष्ट मी केली होती प्रेग्नन्सीच्या आधी की मी देवाला धन्यवाद म्हणायची आणि आत्म्याला म्हणायची ज्यालाही आमच्या घरी यायचं आहे ते माझ्या लाईफस्टाईलशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता का. कारण आई तर विकेंडला बिझी राहणार आहे, आईवडील दोघंही बिझी राहतील, तर आमच्या लाईफला जे कम्पॅटेबल सोल असेल तो येऊ दे. आणि आय थिंक ते डिव्हिनिटी मी कुठेतरी बघितले आहे माझ्या बाळामध्ये. एक म्हणतो ना आपण असं दिव्य बेबी, तो मला लक्षात आला. कारण मी स्वतःला तेव्हा छान नर्चर केलं की आपण काय विचार करतो आहे, आपले काय भाव आहेत, आपण काय खातो आहे, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. आपण म्हणतो ना गर्भसंस्कार, आपल्या संस्कृतीमध्ये आहे ते, पण ते इम्पॅक्ट कुठं करतं आहे तर ते आपल्या एनर्जी बॉडीमध्ये ऑरामध्ये इम्पॅक्ट करतं आहे. सो जसं आपल्याला भौतिक शरीर आहे तसं ऊर्जा शरीर असतं. आणि जसं स्पंज एका पाणीमध्ये टाकलं आहे पण बकेट ऑफ वॉटरमध्ये, पाणी कुठे असणार, स्पंजमध्ये ॲब्झॉर्ब आणि बाहेर पण असेल. तसं ऊर्जा आपल्या शरीराच्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आणि तो बाळ जो येतो तो आपल्या ऑरामध्ये आहे, एनर्जी फील्डमध्ये आहे. तर आपली एनर्जी फील्ड ही आपल्या थॉट्स, इमोशन्स, बिलीफनी बनलेली आहे. सो जर आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेट करणार तर काय होणार, त्या बाळाला ते व्हायब्रेशन्स देतो आहे आपण. आपले जर इमोशन्स आपण त्यावेळेवर चांगले ठेवले, थॉट्स चांगले ठेवले, दॅट अफेक्ट्स अ लॉट. आणि ते मी दोन्ही बाळांच्या केसमध्ये बघितलं आहे. आणि ते खूप इंडिपेंडंट होतात, खूप स्ट्रॉंग होतात. त्यांची इमोशनल डिपेंडन्सी दोघांची माझ्यावर तेवढी नाही आहे. म्हणजे मी आता पण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये इट वॉज स्टील बेटर, नॉट ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट प्रेग्नन्सी, बट मच बेटर. आणि अगेन आय रिस्टार्टेड माय वर्क आणि तो दोन्ही बाळ मला खूप सपोर्ट करतात आई म्हणून. मला असं कधीच वाटलं नाही की मी त्यांच्यामुळे कुठेतरी अडती आहे. कुठेतरी आले होते तसे थॉट सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस, कारण कोविडची वेळी ती प्रेग्नन्सी होती आय थिंक. बट माझी जी अंडरस्टँडिंग, मला माहिती होतं हे का होतं आहे, कारण का होतं हे माहिती असायला हवं. आपल्याला होते पण का, जर आपल्याला माहिती आहे की ठीक आहे माझे लोअर चक्रास मोठे झाले आहेत त्यामुळे मला हे इमोशन्स येतात, मला काय करायचं, माझ्या अप्पर चक्रासला बॅलन्स करायचं आहे, हायर इमोशन्सवरती फोकस करायचं. ऑटोमॅटिकली जेव्हा बॅलन्स होणार, एक अलाइनमेंट होणार, ते अलाइनमेंट आपल्या बाळामध्ये जाते. कारण विचार करा, आपण फक्त एक बाळ आणत नाही हो, एक व्यक्ती आणतोय जगामध्ये. तर तो कसा घडेल
हे स्पेशली आईवरती खूप जास्त डिपेंड करतं आणि ऑफकोर्स वडिलांवरती पण, की ते कशी एनर्जी रेडिएट करत आहे. आता असे केसेस झाले आहेत आपल्याकडे की जिथे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी होती अँड दॅट अफेक्टेड अ लॉट. बरोबर. आणि मेजॉरिटी केसेसमध्ये मला वाटतं की तेच असतं की लोकांचं म्हणजे विजन क्लिअर नसतं की त्यांना कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे काय थॉट आहे, उगाच ते अनएक्सपेक्टेडली होऊन जातात आणि मग सगळ्या गोष्टी बर्डन आल्यासारख्याच होत जातात. कारण की हा 1 वर्षाचा प्रोजेक्ट नाही आहे, 20-25 वर्षाचा प्रोजेक्ट आहे ॲटलिस्ट. येस. तर आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. येस. जसं की सुरुवातीचा पहिलाच प्रॉब्लेम तुम्ही सांगितला की आजकाल लोकांना कन्सिव्ह करायला पण बराच प्रॉब्लेम होतो, तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने हेल्प करू शकता? प्राणिक हिलिंगमध्ये हिलिंग थ्रू आम्ही त्यांचे एनर्जी सेंटर्स क्लीन करतो. आपली एनर्जी जसं आपण बोला आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची पण एनर्जी असते आणि त्याची कॅपॅसिटी जसं आपण मोठं होत जातो वयाने त्याची कॅपॅसिटी कमी होत जाते आणि बिकॉज ऑफ इतकं स्ट्रेस म्हणा, काम म्हणा, की ते कुठेतरी अफेक्ट करतं. त्यानंतर जर ॲडिक्शन्स असतील काही, स्मोकिंग, अल्कोहोल, दॅट ऑल्सो इम्पॅक्ट. सो आमच्याकडे केसेस येतात जिथे स्पर्म काउंट कमी आहे, एंडोमेट्रियम लायनिंग बरोबर नाही आहे, पिरियड्स बरोबर येत नाही, PCOD, PCOS. तर सर्वात आधी आपण ते बॅलन्स करतो फिजिकल लेवलवरती जे त्यांचे इश्यूज असतील. त्यानंतर मग आपण एक टेक्निक असते त्याला प्राणिक बेबी असं म्हटलं जातं. सो जसं फिजिकल युनियन होतं तसं एनर्जेटिक युनियन केलं जातं कपल्सचं. इंटेन्शन आहे प्राणिक बेबीचं की एक दिव्य व्यक्तिमत्व जन्माला यावं, जगाला भेटावं. सो जर एक चांगलं स्पर्म आणि एक चांगलं एग त्यांचं जर युनियन होईल तर एक खूप छान बेबी तयार होतो. कारण की भरपूर कॉम्बिनेशन्स, परमिटेशन्स आहेत की कुठले DNA आईवडिलांची येतील, कसे ते इमोशन्स येतील. जसं एका घरामध्ये 2 बाळ आहात किंवा ट्विन्स आहेत, बघा स्वभाव वेगळे असतात दोघांचे, राईट. सो आपण ते जे युनियन होतं फिजिकल युनियन, जर एनर्जेटिक युनियन प्रॉपर असेल आणि त्यानंतर जर फिजिकल युनियन केलं जाईल तर त्या बाळाची क्वालिटीज खूप वेगळी असते. पण मग याची प्रोसेस कशी असते, म्हणजे एक्झॅक्टली लोकांना म्हणजे कन्फ्युजन झालं असेल की एक्झॅक्टली काय करतात? हां, तर त्याच्यासाठी आमच्याकडे यावं लागेल स्पेसिफिकली त्या गोष्टीसाठी, प्राणिक बेबीसाठी. त्यामध्ये आम्ही हिलिंग करतो कपल्सचं, त्यांचे चक्रा बॅलन्स करतो आणि त्यानंतर एनर्जेटिक म्हणजे आपल्याला चक्राज असतात. जसं आपल्या एनर्जी बॉडीबद्दल आपण म्हटलं आहे तसं आपल्याला चक्राज असतात. आता काही लोकांना वाटेल मी तर फक्त भौतिक शरीर बघते, तर हे काय ऊर्जा शरीरबद्दल बोलत आहेत. ते सायंटिफिकली रिसर्च झालं आहे. किर्लियन फोटोग्राफी, GDV कॅमेराज असे काही कॅमेराज आहेत ज्याच्या मदतीने आपण हे ऊर्जा शरीराचं पिक्चर घेऊ शकतो. आणि आता सायन्स बिलीव्ह करतं, तुम्ही जाऊन ऑरा जरी टाईप केलं तर यू विल गेट द इन्फॉर्मेशन. आणि ह्या ऑरामध्ये आपले चक्राज असतात. आणि जेव्हा 2 व्यक्ती जवळ येतात त्यांचे एनर्जी फील्ड जवळ येतात. ॲक्च्युली आपले चक्राज एक दुसऱ्याला मर्ज होतात, जे आपण फिजिकल इंटरकोर्स म्हणतो, ज्यानी बेबी प्रोड्यूस होतो. पण जर एनर्जी व्हायब्रेशन्स दोघांचे पण हाय असतील आणि त्या लेवलवरती ते जर स्पिरिच्युअल युनियन, इट्स नॉट ओन्ली फिजिकल युनियन, इफ वी कॅन कन्वर्ट इट टू स्पिरिच्युअल युनियन, द क्वालिटी ऑफ द सोल इज व्हेरी डिफरंट. सो ते आम्ही एनर्जेटिकली करतो. सो दोघं कपल्सला एकतर इन पर्सन यावं लागतं किंवा डिस्टंटली झूमवरती यावं लागतं त्या सेशनसाठी. त्या वेळेवर जे इमोशन्स येतात ना बाळाला, दॅट तसं फाउंडेशन असतो तो. आणि फाउंडेशन जेवढा स्ट्रॉंग आहे तेवढी बिल्डिंग आपण मोठी बनवू शकतो. आपण जे मोठे झाल्यावर जे आपल्याला इश्यूज येतात ना, भरपूर सारे जे प्रॉब्लेम्स आहेत, दॅट कम्स फ्रॉम द अर्ली एज, फर्स्ट 7 years ऑफ लाईफ. पण मग प्रेग्नन्सीच्या टायमाला समजा बरेच लोक तयार नसतात, मे बी हजबंड असेल किंवा वाईफ असेल, एक जण रेडी असतो, एक जणांचं काहीतरी इश्यूज चालू असतात, तर मग त्या टायमाला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो? सो पहिले आपण काउन्सिलिंग करतो, आपण समजून घेतो केस काय आहे आणि त्यानंतर आपण त्यांना मदत करतो ते डिसिजन घेण्यासाठी. जसं आता आपल्याकडे एक केस होते, त्यांना नकळत राहिलं बाळ आणि ट्विन्स होते आणि एकतर बाळ नको आहे, त्यात ट्विन्स, आणि 4 महिन्याआधी वडील गेले होते त्या बाईचे. तर शी वॉज ऑलरेडी इन डिप्रेशन, म्हणजे ते ग्रीफ ऑलरेडी होतं आणि त्यात हे मी कशी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, दॅट वॉज हर इश्यू. मग आपण काउन्सिलिंग करून तिला मदत केली. तिने तिचं ठरवलं, पण ते कॉन्फिडेंटली ठरवलं की नाही मला बाळ हवं आहे, मला ॲबॉर्ट नाही करायचे. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी असं झालं की डॉक्टर म्हणाले एक बाळ प्रॉपरली ग्रो होत नाही आहे, काय करायचं. पण मग आपण हिलिंग तिला कंटिन्युअस 9 महिने देत राहिलो आणि आता असं आहे ते बाळ, म्हणजे दोघंही बाळ 1.5 वर्षाचे झाले आहेत, एकदम हेल्दी आहे आणि खूप हॅपी आहेत. म्हणजे कम्प्लीट एक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं आहे. सो
आपण पहिले मदत करू कपल्सला डिसिजन घेण्यासाठी आणि त्यानंतर थ्रूआउट द कन्सिव्हिंग करण्यासाठी, देन प्रेग्नन्सीमध्ये पण. प्रेग्नन्सीमध्ये कशा पद्धतीने मदत होते? समजा हा जो टाइम असतो, समजा 9 monthsचा वगैरे, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप हेल्प करतात? सो आपण अगेन त्यांना काही टेक्निक सांगतो की ज्याने ते स्वतःला मदत करू शकतील त्यांचे एनर्जी व्हायब्रेशन्स हाय ठेवण्यासाठी. कारण की अल्टिमेटली जसं म्हणाला, एन्व्हायरमेंट जसं असेल तसं आपले भाव असतात. जसं आपण एक खोली आहे आणि तिथे खूप सारे कपडे पडले आहे, बॉक्सेस पडले आहेत, कसं वाटेल आपल्याला? हां, कन्फ्युजन होईल, इरिटेट वाटेल. ते तसंच कचरा पडला आहे खूप दिवसाचा. तसं बाईला खूप महत्त्वाचं आहे की जुना जो कचरा जमा केला आहे आपण लहानपणापासून, म्हणजे भावनात्मक लेवल आहे, इमोशन्स, ते क्लिअर अप कसं करायचं, कसं आपण एक पीसफुल. कारण बाई त्यावेळी एक गॉडेससारखी आहे, हो की नाही? आपण एक देवीसारखी, आपण एक को क्रिएटर आहोत देवासोबत आपण एका बाळाला जन्म देतो आहे. तर पण भरपूरदा काय होतं ना, ती बाई तसा विचार करत नाही. ती बाई कुठेतरी, अच्छा मला आता काम कॉम्प्रोमाइज करावं लागेल, आता मी बाहेर फिरायला जाऊ शकत नाही, मी हे खाऊ शकत नाही. मग कधी फॅमिली सपोर्ट नसते, भरपूरदा दोघंच राहतात. सो लॉट ऑफ इश्यूज आर देअर. आणि मग लोअर चक्रास मोठे असल्यामुळे ते नेगेटिव्ह गोष्टींवरती त्यांचा फोकस जातो. आणि तो जर एन्व्हायरमेंट आपण बाळाला दिला तर काय होणार? कारण की बाळाला तीच ऊर्जा आहे ना स्वतःचं शरीर बनवण्यासाठी. बाळाचं जे शरीर बनतं, जसं आता आपल्याला एक बिल्डिंग बनवायची आहे, आपल्याला एक आर्किटेक्ट प्लॅन लागेल, आपल्याला मटेरियल लागेल. तर मटेरियल चांगलं नसेल तर आपण बिल्डिंग कशी चांगली होणार आपली? सो मटेरियल कसं स्ट्रॉंग ठेवायचं, त्याच्यासाठी हीलिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माइंडसेट. सो पॅरेंटिंग थ्रू आपण त्यांना काही टेक्निक शिकवतो की त्यांनी ते स्वतःची मदत करू शकता. आणि मग हीलिंग पण, त्यांचं सायकोलॉजिकल हीलिंग, फिजिकल हीलिंग होतं. मग जे छोटे मोठे इश्यूज येतात लेडीजला, पाय सुजणं, थकवा येणं, बॅक पेन होणं, इमोशनली लो, त्या सर्वमध्ये इट्स हील्ड. अँड देन ती तिच्या पॉवरमध्ये असते की हां, मी काहीतरी स्पेशल काम करते आहे, एक बाळाला जन्म देते आहे. आणि जेव्हा ती त्या लेवलवरून ऑपरेट करते, द गेम इज व्हेरी डिफरंट. ओके, म्हणजे पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जातं. ओके, आता समजा हे झालं प्रेग्नन्सीचं. पण आजकाल लोकांना म्हणजे मुलं जन्माला आल्यानंतर पण खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. येस. म्हणजे मग त्यांना काय म्हणतो आपण, पॅरेंटिंगच चुकतंय कुठेतरी, असं कधी कधी डाऊट यायला लागतं की मुलं जसं हवंय त्या पद्धतीने वागत नाही. या सगळ्या गोष्टी आपण आता स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. ओके, पण त्याआधी, पुढे जायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की आजचा जो एपिसोड आहे तो पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स आहे. श्रीमंत होम्स हे आपलं एक नवीन व्हेंचर आहे की ज्यामध्ये आम्ही तुम्हाला घर घ्यायसाठी मदत करत असतो. तर पुण्यामध्ये जर तुम्ही घर घेणार असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे आणि खाली पण एक तुम्हाला नंबर दिसेल, तर त्या नंबरवरती कॉल करून आम्ही तुमची मदत करू शकतो. तर आपण स्टार्ट करूयात परत एकदा. येस. तर आता सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे की बऱ्याच पॅरेंट्सला कंप्लेंट असते की त्यांची मुलं व्यवस्थित जेवण करत नाही. इथून सुरुवात असते. तर याला कसं आपण सॉल्व्ह करू शकतो? ओके, अगेन थॉट्स. तुम्ही काय थॉट टाकत आहात त्या बाळामध्ये? तुम्ही एन्जॉय करताय का जेवण? सो प्रेग्नन्सीमध्ये ते सर्व चेक करा की तुम्हाला काय द्यायचं आहे आपल्या बाळाला, ते सर्व स्वतःमध्ये क्वालिटीज डेव्हलप करणं सुरू करा. खूप मोठी गोष्ट एक आहे जी पॅरेंट्सनी थांबवायला हवी आहे, ती टी व्ही बघताना जेवण देणं. कारण की त्याचा सायंटिफिक रिसर्च झाला आहे. जेव्हा बाळ टी व्ही बघताना जेवण करतो, त्याच्या ब्रेनमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे इमोशन जातात, रॉंग वायरिंग होतं. मोठं झालं तर काय होतं, आपण काही तोंडात टाकतो जे शरीराला जेवण लागत नाही. वी आर नॉट कॉन्शियस अबाउट व्हॉट्स पुटिंग. आणि त्यावर जर तुम्ही इंटरेस्टिंग काहीतरी पाहत असाल तर ते सर्व इमोशन्स आपल्या जेवणा थ्रू जातात. तर पहिली पॅरेंट्सला विनंती आहे की टी व्ही बंद करा, जेवताना मोबाईल टी व्ही नका देऊ. पण मग ते आजच्या काळात जर म्हटलं तेवढं तर म्हणाल तेवढं सोपं पण नाहीये. म्हणजे आजकाल लोकांसाठी खूप अवघड आहे की नुसतं जेवण करणं. तर मग त्यासाठी काय आणखी आपण बेटर ऑप्शन देऊ शकतो त्यांना, किंवा काय? आई वडिलांनी पहिले थांबावं. जसं मला एक सवय होती, मला चॉकलेट्स खायची, मला गोड खायला चॉकलेट, नेहमी माझ्या बॅगमध्ये चॉकलेट राहायची. पण जेव्हा मी पहिल्यांदा प्रेग्नंट झाली 2015मध्ये, तेव्हा मी पहिले ते चॉकलेट खाणं बंद केलं. कारण आपल्याला जर मुलांना सांगायचं आपल्याला थांबवावं लागेल. तर जर तुम्ही टी व्ही बघून जेवण करत असाल तर तुम्ही पहिले थांबा. म्हणजे कॉन्शियसली डिसिजन घ्यावा लागेल. कारण ते बाळासाठी चांगलं आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तुम्हाला हवं आहे की तो चांगलं काहीतरी करायला हवं आहे तर ती एक खूप मोठी गोष्ट आहे. जसं आमच्या घरी आता आम्ही टी व्ही काढून घेतलाय. ओके.
आणि त्यानंतर जेवता तुम्ही त्याला बाळाला सांगा की का त्यांनी आता जेव्हा लहान असतो बाळ त्याला तर माहितीच नाही ना टी व्ही काय जेवण काय, तर तुम्ही जर सवय लावलीच नाही तर त्याला लागणारच नाही पहिली गोष्ट. तर ती सवय लावताच कशाला. मी समजू शकते आता कामात बिझी असेल, वर्क फ्रॉम होम आहे आजकाल भरपूर आयांचं, तर ते हां ठीक आहे हे खा आणि कर, टी व्ही बघत कर, शांती तरी भेटेल तेवढी. पण नाही, तसं करू नका. त्यानंतर कुठल्या प्रेमाने कुठल्या इमोशन्सनी तुम्ही जेवण चारत आहात, फक्त भरवायचं म्हणून भरवत आहात का प्रेमाने भरवत आहात, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं बाळ थोडा वयामध्ये येतोय की त्याला समजत आहे, त्याला सांगा का टी व्ही नको बघायला, टी व्ही बघितल्याने काय होईल. जेव्हा आपण त्याला वाय म्हणून सांगतो ना का नाही करायचं, इट गोज. आणि जेवण केल्याने काय होणार ते सांगा त्याला, की जेवण केल्याने तुला पॉवर येणार आहे, तू खूप स्ट्रॉंग होणार आहेस. आणि लहान मुलांना सुपरमॅन, हनुमान असे ते कॅरेक्टर्स आवडतात. तर जेव्हा सांगू की हां हे खाल्ल्याने, बनाना खाल्ल्याने तुझा पॉवर वाढणार आहे. सो वेन यू गिव्ह विथ दॅट इमोशन आणि तुम्ही प्रेमाने तुम्ही शांत व्हा. ॲज अ पॅरेंट पहिलं सर्वात महत्त्वाचं तुम्ही शांत व्हा, जेवताना जेवण करा आणि त्या प्रेमाने त्याला जेवण चारा, चांगले काहीतरी गोष्टी सांगताना, चांगले संस्कार, बिकॉज दॅट इज द टाईम आपण ते संस्कार टाकतोय. आपण जसं म्हणालो ना पहिले 7 वर्ष सर्वात महत्त्वाचे, त्या वेळेवर जे आपले बिलीफ्स तयार होतात ते लाईफ लॉंग आपल्याला कामी येतात. सो पॉझिटिव्ह बिलीफ ते. त्यानंतर पॅरेंटल कंट्रोल ठेवा मोबाईलमध्ये कुठेतरी. सो तुम्हाला माहिती आहे यू हॅव टू क्लोज. मोबाईलचा जसा इश्यू म्हणजे आपला विषय निघाला तर मोबाईल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आजकाल. समजा टीव्ही तरी एक टाइम आजकाल जास्त लोक बघत नाही, पण बऱ्याच पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की आमचा मुलगा मोबाईल घेतल्याशिवाय जेवतच नाही, किंवा मोबाईल जर नाही दिला तर चिडचिड करतो, ओरडतो. तर याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? 2 दिवस होणार, 4 दिवस होणार, नका देऊ जेवण. सो तुम्ही जेवण बाहेरला घेतलं, तो म्हणताने मोबाईल हवा आहे, त्याला म्हणा नाही भेटणार मोबाईल. पहिलं तर कारण सांगा की केल्याने काय होईल. आणि जसं आमच्या घरी काय, आमचे ॲपलचे फोन आहे दोघांचे, तर तो जास्त म्हणजे स्टार्टिंगला असं झालं की दिला ना आम्ही दुसऱ्या फोननी त्याला लॉक करून टाकायचो. सो इफ यू हॅव सम पॅरेंटल कंट्रोल, लॉक करा की बघा पोलीस आलं आहे फॉर एक्झाम्पल, त्यांनी बंद केलं की जेवताना आपल्याला माहिती आहे जेवताना आपण जर मोबाईल बघितलं तर काय होणार, डोळे खराब होणार, दाट तुटणार, पोट फुटणार, असं काहीतरी तुमच्या लेवलवरती आणा स्टोरी यू हॅव टू टेल. आणि देन स्टॉप. 2 दिवस नाही जेवणार तो बरोबर, 4थ्या दिवशी जेवणारच ना, शरीराला अन्न हवंच आहे. तर तुम्हाला तुमची कॅपॅसिटी ॲज अ पॅरेंट टॉलरन्स लेवल वाढवावं लागेल, कारण तो एक आणखी इश्यू आहे. ॲज अ पॅरेंट आपला टॉलरन्स लेवल वाढलं कमी झालं आहे, आणि टॉलरन्स लेवल कमी झाला की आपल्याला ती चिडचिड सहन होत नाही किंवा त्यांचं रडणं सहन होत नाही. मग आपण ओरडाआरडी करतो, आपण चिडतो, आणि ते पूर्ण एन्व्हायरमेंट जो आहे घरचा तो बिघडतो. स्पेशली जेवण करताना तर तो एन्व्हायरमेंट नकोच, कारण आपण ऐकलं आहे, आपल्याला माहिती आहे जो व्यक्ती स्वयंपाक बनवते ती ऊर्जा जेवणात जाते. तर माँ के हात का खाणं आपण म्हणतो, आईने बनवलेलं जेवण नेहमी गोड वाटतं, कारण ती ते प्रेमाने बनवत आहे. तर जर तुमच्या घरी मावशी असेल बनवायसाठी स्वयंपाक, तुम्ही काय कराल, जेव्हा स्वयंपाक बनवून जातो त्याला चांगली ऊर्जा द्या, आणि तेही ऊर्जा द्या, बाळ खाईल. असं नाही होणार की नाही खाणार. आणि मोठ्यांसाठी फॉर मोबाईल ॲडिक्शन तुम्ही जसं म्हणाला एक वेळ ठरवा, अर्धा तास, 1 तास, किती तुम्ही ठरवा किती द्यायचं आहे. कदाचित कारण पूर्णपणे काढणं प्रत्येकाला शक्य नाही, कारण ऑलरेडी तुम्ही ती सवय लावली आहे बाळाला. तर त्याला की तू अभ्यास केला, फॉर एक्झाम्पल पहिल्या दिवशी जर तू इतकं अभ्यास केला तर दुसऱ्या दिवशी तुला मोबाईल मिळेल. तुम्ही काहीतरी कॉन्सिक्वेन्स ठेवा, हे भेटायसाठी तुला हे करावं लागेल. नाही केलं तर काय कॉन्सिक्वेन्स आहे, म्हणजे काय की दुसऱ्या दिवशी तुला खेळायला भेटणार नाही, समथिंग लाईक दॅट. आणि तुम्ही ठाम राहा की नाही मी हे फॉलो करेल, कारण भरपूरदा काय होतं आपण बोलायला बोलतो पण ते फॉलो करत नाही, आणि मुलांच्या बाबतीत तर होत नाही आपल्याकडनं. आणि मग ते आपल्याला ते खूप लाईटली घेतात. मुलं खूप स्मार्ट असतात, त्यांना माहिती आहे यांच्याकडून कसं काढून घ्यायचं, कोणाकडून काय काढून घ्यायचं, आजीकडून काय, बाबांकडून काय, आईकडून काय. दे आर व्हेरी स्मार्ट. तर तुम्ही पॅरेंट बसा, ठरवा किती वेळ मोबाईल द्यायचा आहे, कसा द्यायचा आहे, आणि कॉन्सिक्वेन्स ठरवा. ते कम्युनिकेट करा मुलांशी की हे करायसाठी हे करावं लागेल, आणि देन फॉलो दॅट. आणि इट्स जस्ट अस इनिशियली तुम्हाला त्रास जाईल, पण लाँग टर्ममध्ये देन इट विल बिकम व्हेरी इझी. ते स्वतः म्हणजे मी तुम्हाला सांगते, म्हणजे आमच्याकडे असे पॅरेंट्स आहे की ते आम्हाला सांगतात की आमच्या मुलांना आता अजिबात टी व्ही मोबाईल नको आहे जेवण करताना. अरे वा, येस. तर इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की तुम्ही सांगितलं की दोघं पॅरेंट्सनी थोडंसं स्ट्रिक्टली बिहेव करायचं मुलांच्या बाबतीत, पण मग या दोघं पॅरेंट्सपैकी एक असा असतो की तो थोडासा स्ट्रिक्ट असतो, त्याला माहिती असतं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, पण दुसरा जो असतो तो थोडासा सॉफ्ट हार्टेड असतो, म्हणजे मुलांबद्दल थोडीशी जास्त माया असते त्याच्यामध्ये. म्हणजे कोणी असू शकतो, आई वडिलांपैकी.
अशा वेळी काय करायचं? कारण त्या मुलाला एक जण काहीतरी सवय लावतोय, दुसरा मध्येच येतोय, आणि काय होतं की त्याच्यामध्ये ना त्या दोघांचे पण रिलेशन खराब व्हायला लागतात एकमेका. मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? पहिले ते दोघं बसा की आपल्या मुलाला आपल्याला काय घडवायचं आहे. जसं मी म्हणाले की आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व द्यायचं आहे. फक्त तुमचा बाळ नाही आहे, तो देवाघरून आलेला आहे. तुम्ही फक्त माडी म्हणून त्याची काळजी घेत आहात, इन्स्ट्रुमेंट आहात, आणि तो तुम्ही जगाला देणार आहात. आणि स्पेशली ह्या जगामध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण एवढं काही अवेलेबल आहे मीडियामध्ये की दे कॅन गो इन रॉंग वे. सो काही गोष्टी यू कांट कॉम्प्रोमाइज. सो ते दोघं बसा आणि ठरवा की कुठल्या गोष्टी निगोशिएबल आहेत आणि कुठल्या नॉन निगोशिएबल आहेत. सो देअर हॅज टू बी फ्यू नॉन निगोशिएबल, की सकाळी फॉर एक्झाम्पल ब्रश व्हायलाच हवं, त्याच्यानंतर मी जेवण देईल. की मोबाईल 1 तासच मिळेल, कधीतरी 15 मिनटं ठीक आहे, पण फॉर एक्झाम्पल 8 तास झोप व्हायलाच हवी. मोबाईल टी व्ही बघताना भेटणार नाही, आता दुसऱ्या वेळी भेटेल. सो फ्यू निगोशिएबल नॉन निगोशिएबल हे तुमच्या दोघांमध्ये आधी ठरायला हवे, आणि ते तुम्हाला मुलांना प्रॉपरली कन्वे करायचं आहे. इनिशियली त्रास जाईल डिसिप्लिन आणायला, पण वन्स इट इज देअर देन दे विल फॉलो इट. कारण मोठं झाल्यानंतर आणखी कठीण होईल. बाळ जेवढा लहान आहे तेवढं ते सोपं आहे, कारण की आपण जसं ती माती ओली आहे आता, तिला तुम्हाला जसं घडवायची तशी घडणार. आणि अंडरस्टँड पेन अँड प्लेजर. चांगल्या गोष्टी करण्यासाठी पेन सहन करावं लागेल. सो गोष्टीमध्ये आपल्याला प्लेजर मिळतोय म्हणजे आनंद होतोय म्हणजे ती चांगली असं नाही आहे. ते तेवढं पुरतं तेवढं आहे. जसं आपल्याला जसं जिममध्ये आताला बॉडी बनवायची, जिममध्ये जावं लागेल, दुखणं येईल, तसं पॅरेंटिंगमध्ये पण आहे. काही गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्ट राहाव्या लागतील, कारण बाळाच्या फ्युचरसाठी काय चांगलं आहे ते महत्त्वाचं आहे. आता त्याला काय चांगलं वाटतंय ते महत्त्वाचं नाही आहे. किंवा तुम्हाला कदाचित हे आजी आजोबांसोबत जास्त होतं, कारण की ते आपल्या मुलांसाठी तेवढं नाही करू शकले तर नातवंडांसाठी खूप करतात, एक्स्ट्रा करतात. किंवा आपण म्हणतो चॉकलेट, कारण शुगर इज वन थिंग जे आपण रिस्ट्रिक्टेड ठेवायला हवी, पण ग्रँडपॅरेंट्स असले की ते आजी आजोबा देतातच. तर ते कुठेतरी तुम्हाला एक बाउंड्री डिसाईड करावी लागेल की इतकं चालेल, याच्या बाहेर नाही चालणार. थोडं स्ट्रिक्ट, कारण त्याच्या फ्युचरसाठी ते चांगलं आहे. हे तुमच्या आणि आत्ताच्या परिस्थितीसाठी काय आहे माहिती नाही. रडला तरी वाईट मानू नका घेऊ, हे रडणं इम्पॉर्टंट आहे आता त्याच्यासाठी. डोंट फील बॅड आणि अंडरस्टँड हे दॅट इट्स देअर वे ऑफ एक्सप्रेशन. रडणं म्हणजे काय ते शब्दांनी मांडू शकत नाही की त्यांना काय फील होत आहे, ते रडण्याने मांडतात. तर बाळ रडतोय म्हणजे वाईट नाही, तो एक्सप्रेस करतोय, तर त्याला स्टॉप पण नका करू पूर्णपणे. कधी कधी पॅरेंट्सला सहन होत नाही की तो रडतोय म्हणजे पॅनिक व्हायची गरज नाही. तो दॅट इज अ वे ऑफ एक्सप्रेशन. कारण आपण जर त्याला आत्ता थांबवलं रडण्यापासून, तो मोठा झाल्यावर एक्सप्रेस नाही करणार स्वतःला, कारण त्याला माहिती आहे मी एक्सप्रेस केलं की मला कोणी ऐकणार नाही आहे. सो देन दे स्टॉप एक्सप्रेसिंग. सो इट्स ओके इफ दे आर क्राईंग. पण मग इथं हा पण मुद्दा येतो की जर समजा ते जॉईंट फॅमिलीमध्ये जर असतील, जसं तुम्ही सांगितलं की ग्रँड पॅरेंट्स असतात की त्यांना त्यांच्या नातवाचे लाड करायचे असतात, आणि काही गोष्टी आई वडिलांना आवडत नाही, मग त्याच्यामध्ये काय होतं की तिथं पण कॉन्फ्लिक्ट तयार होतो. मग अशा टायमाला काय केलं पाहिजे? त्यांना पण स्ट्रिक्टली सांगा, आता हे आमची जिम्मेदारी आहे मुलांची, तर ह्या काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करावे लागतील. काही गोष्टी आम्ही तुमच्या हिशोबाने करू, पण काही गोष्टी आमच्या हिशोबाने होऊ द्या. म्हणजे प्रेमाने आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे. कारण की चिडचिडपणा तुम्ही बघाल, लहान बाळ आला आणि त्याच्या म्हणजे पॅरेंटिंग स्टाईल डिफरंट असल्यामुळे प्रत्येकाची ती चिडचिड होते. पण ते तुम्हाला समजून घ्यायचं, त्या चिडचिड एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला बाळाला मोठं नाही करायचं आहे, बाळाला चांगलं एन्व्हायरमेंट द्यायचं आहे. त्याच्यामुळे कम्युनिकेट करणं शिका विथ लव्ह अँड रिस्पेक्ट, की आई बाबा हे आपण एवढा ॲडजस्ट करायचं आहे. का? कारण की सायंटिफिकली आता रिसर्च झाला आहे, त्याच्यासाठी गोड जास्त चांगलं नाही आहे, त्याच्यासाठी टी व्ही जास्त चांगला नाही आहे. सो तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेट कराल, कदाचित तुम्हाला 3-4दा करावं लागेल. प्रेमाने करत राहा. डोंट एक्सपेक्ट की ते लगेच सुधारतील, आणि इट्स ओके. म्हणजे ते जर प्रेमाने थोडं बिघडवत असतील त्या मुलाला, इट्स ओके. डोंट गेट हायपर. अल्टिमेटली शांत होऊन पॅरेंटिंग करा आपली. जेवढी जशी तुमची एनर्जी तशी ते बाळामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. तुम्ही चिडचिड कराल, चिडचिड होईल. तुम्ही विचार कराल की माझा मुलगा छान आहे आणि खूप छान करणार आयुष्यात, तसंच होणार आहे. सो व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम युअर किड दॅट्स गोइंग टू हॅपन. जास्त पण पॅनिक होऊन उपयोग नाही, म्हणजे नाहीतर आपण मग जे चालू आहे ते पण खराब करू. कारण ते खूप होतं ना मग, अरे बापरे टी व्ही नको, अरे गोड कसं खाल्लं, असं पॅनिक नका हो. इट्स ओके. ठीक आहे. आता आजचा जो काळ आहे त्याला धरून एक क्वेश्चन आहे की समजा आता दोघंही वर्किंग असतात,
बरोबर. मग जो मुलगा किंवा मुलगी असते त्याला कोणाकडे तरी ठेवावं लागतं समजा, तर मग अशा वेळेस काय असतं की त्या मुलासोबत तेवढं रिलेशन पाहिजे तसं राहत नाही. मग याच्यावरती काय सोल्युशन आहे की आपण म्हणजे तो मुलगा पण समजून घेईल आणि जे रिलेशन आहे आई वडिलांचं तर ते पण ठीक राहील? मुलांसाठी तुम्हाला कॉन्शियसली काही वेळ घालवावा लागेल. म्हणजे कॉन्शियस पॅरेंटिंग म्हणतो आपण, की वाढतंय मूल तसं नका करू. तुम्ही विचार करा, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपेच्या आधी हे 2 वेळ खूप महत्त्वाचे असतात. बिकॉज आपण जेही कम्युनिकेट करतोय बाळाशी ते त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात आहे. सो ते वेळ तुम्ही स्पेसिफिकली त्यांना द्या, दोघांमधून एक जण तरी. आणि मधामध्ये खूप वेळ नाही देऊ शकत. फॉर एक्झाम्पल आय अंडरस्टँड, क्वांटिटी नाही पण क्वालिटी वेळ देऊ शकतो का? जेव्हा आपण त्याच्यासोबत आहो त्याच्यासोबत राहा. तुमचे मोबाईल, तुमचं काम वेगळं ठेवा. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही काम करत असाल आणि तो बाळ येतो आणि म्हणतो की मला वेळ हवा आहे, तर त्याला कम्युनिकेट कर, अरे मला खूप आवडेल तुझ्याशी वेळ घालवायला, तुझ्याशी खेळायला, गप्पा मारायला, पण सध्या आईला हे काम संपवू देतोस का, मी येते तुझ्याकडे. सो बी कॉन्शियस ऑन तुम्ही कुठले शब्द कशा प्रकारे कम्युनिकेट करत आहात. पॉझिटिव्हली कम्युनिकेट करा, मुलाला समजेल. आणि एक्सप्रेस युअर सेल्फ वेल टू इच अदर ऑल्सो. कुठेतरी बाळ आलं म्हणजे नवरा बायको सर्व विसरतात. म्हणजे एक दुसऱ्याला, स्वतःला सुद्धा विसरतात. म्हणजे बायका ज्या येतात मी म्हणते अरे का अशी हालत करून ठेवली, ते म्हणते वेळ कुठे माझ्याकडे काही करायसाठी. तुम्ही सर्वात महत्त्वाचं. तुम्ही जेवढा स्वतःची प्रगती कराल, जेवढी तुमची एनर्जी चांगली असेल, दॅट्स गोइंग टू रिफ्लेक्ट. सो मूल म्हणजे सर्व काही नाही किंवा काम म्हणजे सर्व काही नाही. आनंद आणा जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी. येस, दॅट्स ट्रू. आपण फॅमिली का करतोय? नाही तर एकटंच राहिलो असतो. सो फॅमिली बॉन्डिंग टाईम असायला हवा. मोठे असतील मुलं तर बोर्ड गेम खेळा काहीतरी, की ठीक आहे रोज नसेल जमत तर आठवड्यातून सॅटर्डे संडे आपण 1 तास एक दुसऱ्यासोबत घालवू. कधीतरी डेटवर न्या मुलाला, म्हणजे आई वेगळी आणि बाबा वेगळे कधीतरी, आणि कधी सोबत, म्हणजे सो दॅट यू कॅन कम्युनिकेट. आणि जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता, डोंट गेट बिझी इन मोबाईल कम्प्लिटली. कुठेतरी कम्युनिकेट करा, त्याला समजून घ्या. इमोशनल बॉन्डिंग महत्त्वाची आहे. जर तुमचं कनेक्शन चांगलं असेल बाळाशी, जरी तुम्ही क्वांटिटी टाईम नाही दिला तरी तो बाळ तुमच्याकडे परत येईल. कारण तुम्हाला एक्सप्रेस करावं लागेल. जनरली एक्सप्रेस काय केलं जातं? राग, चिडचिड. सो ते कम्युनिकेशन त्याच्या मनातच जाणार नाही. मला सांगा, जर तुम्हाला कोणीतरी सारखं नेगेटिव्ह बोलतोय, तू अभ्यास का करत नाही, तू जेवत का नाही, तू हे का नाही करते, तू ते काय नाही करते, ते काय होणार? तो ब्लॉक होऊन जातो कुठेतरी. त्याला ऐकूच येत नाही तुम्ही काय म्हणताय. तर तो ऐकायला हवा म्हणजे काय करावं लागेल? यू हॅव टू डेव्हलप द कनेक्शन अँड कम्युनिकेशन. ते कसं होणार? पॉझिटिव्ह बोलल्याने. आणि जनरल कसं आहे, आजचा दिवस कसा होता. एक प्रॅक्टिस मी जे माझ्या बाळासोबत करते ते आहे ग्रॅटिट्यूड. की आज तू कुठल्या 3 गोष्टींसाठी तू ग्रेटफुल आहे, कृतज्ञता ज्या आपण म्हणतो, आणि कुठले 3 लोक आहेत ज्याच्यासाठी तू ग्रेटफुल आहेत. आणि त्यांनी काय होतं ना, आपण त्यांचा माइंडसेट तयार करतो पॉझिटिव्ह बघण्यासाठी. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ग्रॅटिट्यूड एक मी टेक्निक नक्की सांगेल. जर 3 मिळून 4 मिळून जे फॅमिली आहे ते करू शकत असेल तर बेस्ट. म्हणजे हात पकडा एक दुसऱ्याचे, एक जण दुसरा तिसरा असा बोलेल, और ग्रॅटिट्यूड लिहून काढा, समथिंग लाईक दॅट. इट इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. ते बिलीफ आपण बाळांमध्ये काय टाकतोय लहानपणी ते खूप महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला हे पण सांगावं लागेल, आई बाबा नेहमी अवेलेबल नसतील, पण जेव्हा असतील तेव्हा तुझ्यासोबत असतील कम्प्लिटली. सो ते तुम्ही सांगणं चालू केलं तर त्यांना वाईट नाही वाटत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या घरी मी आणि विजय, आम्ही दोघं मोस्टली विकेंड्सला बिझी असतो आणि भरपूरदा आमचं ट्रॅव्हलिंग असते. पण आम्ही एक फिक्स ठेवला की बाळांशी कनेक्शन कसं ठेवायचं. ते तेवढे कंप्लेंट नाही करत आम्हाला तसं. म्हणजे लहान तर खूपच लहान आहे, 3 वर्षाचा, पण कधी असं नाही होणार की कॉल करणार, काय झालं, का नाही आला, असं नाही होत. बिकॉज दे नो हा आमचा कामाचा वेळ आहे, आपला हा इमोशनल बॉन्डिंगचा फॅमिली वेळ आहे. दॅट्स इट. आणि ते मिक्सचर नाही झालं पाहिजे तसं. म्हणजे रोल, येस, दॅट इज, तुम्ही खूप महत्त्वाचं म्हणाला. तुम्ही ज्या रोलमध्ये आहात तेव्हा तो रोल प्रॉपरली करा. म्हणजे काम करत आहात, काम करा, घरी असाल घरी. कारण जेव्हा आपण स्ट्रेच करतो ना, म्हणजे आई म्हणून किंवा वडील म्हणून, मग नवरा म्हणून, मुलगा म्हणून काम करतो त्याच्यासाठी, वेन वी स्ट्रेच, तेव्हा मग आपलं एक्झॉशन होतं. एक्झॉशन झालं की देन इट रिफ्लेक्ट्स. आणि राग जनरली आपला जो असतो ऑफिसचा, कुणावर निघतो? फॅमिलीवरती निघतो. सो मेक शुअर यू गिव्ह क्वालिटी टाईम. ओके. पण मग ज्यावेळेस फॅमिलीवरती राग निघतो तिथंच एक हा पण मुद्दा आहे की थोडासा ब्लेम गेम चालू होतो की तू काळजी घ्यायला पाहिजे, मला जमत नाही, किंवा तू मे चालू होऊन जाते. मग याच्यावरती काय सोल्युशन आहे? पहिलं तर जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, आई बाबा म्हणून फक्त कम्युनिकेट करू नका, नवरा बायको म्हणून कम्युनिकेट करा.
कारण की भरपूरदा लव्ह मॅरेजेसमध्ये पण बघितलं गेलं आहे की बाळ आलं की फोकस कामावरती आणि बाळावर जातं आणि कुठेतरी एक दुसऱ्याला जो प्रेम द्यायला हवा आहे तो मिस आउट होतो आणि तो रिलेशनशिप चांगला नाही राहिला की देन इट रिफ्लेक्ट्स. सो तुमचं पर्सनल सगळ्यांवरतीच रिफ्लेक्ट करतो, म्हणजे नवरा बायकोवरती पण होतो आणि मुलांवरती पण होतो. सो तुम्ही तुमचा वेळ की जेव्हा तुम्ही दोघंच असाल दॅट शुड बी देअर. कारण भरपूरदा पॅरेंट्स आम्हाला सांगतात की आम्ही बाळाला सोडू शकत नाही. इवन 4-5 वर्षाचा बाळ झालं तरी नाही तो माझ्या विना कधीच राहिलाच नाही आहे, माझ्या विना तो कधी झोपलाच नाही आहे. हे तुम्ही संस्कार टाकताय त्याच्यामध्ये. तुमचं आयुष्य कुठे आहे आणि जर तुमचा घडा खाली आहे तर तुम्ही कसं दुसऱ्याला तुमचा घडा तुम्हाला भरावा लागेल ना. म्हणजे सेल्फ लव्ह, एक पार्टनरचं लव्ह दॅट हॅज टू बी देअर. देन मग तो सर्वांकडे जाईल. सो क्वालिटी टाईम आठवड्यातून एकदा एक दुसऱ्यासोबत घालवा तुम्ही. म्हणजे बाहेर बाळांव्यतिरिक्त कुठेतरी बाहेर फिरायला जा, कधीतरी कम्युनिकेट करा. आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी वाईट वाटतं दॅट ऑल्सो यू कम्युनिकेट. चिडचिड आपली कम्युनिकेशन कशी निघते चिडचिडपणामध्ये. म्हणजे पुढच्यानी समजून घ्यायला हवं आता की हिला काहीतरी झालं, अरे आधीच सांगून द्या ना मला चिडचिड होती आहे, मला नाही जमतं आहे हे प्रॉपरली, मला मदत कराल का. आणि आस्क फॉर हेल्प खूप गरजेचं आहे. आणि डेलिकेट जे तुम्हाला हेवी वाटतंय जस्ट मेक अ लिस्ट की कुठल्या गोष्टींनी माझी एनर्जी लेवल वाढती आहे, कुठल्या गोष्टींनी माझी एनर्जी लेवल डाऊन होत आहे. आणि जी गोष्टी वाढते आहे ते करा. म्हणजे इट कुड बी सिम्पल थिंग लाईक स्पेंडिंग टाईम विथ युअर फ्रेंड्स, पार्लरमध्ये जाणं, एकटं कुठेतरी फिरायला जाणं, इट कुड बी एनिथिंग. त्या गोष्टी करणं. आणि ज्या गोष्टींनी आपल्याला चिडचिड होती आहे किंवा आपली एनर्जी लो होते त्या गोष्टी कमी करणं चालू करा, रिड्यूस करा किंवा रिमूव्ह करा. आता काही गोष्टी आहेत ज्या दुसरे करू शकतात. म्हणजे एक मावशी एक्स्ट्रा ठेवलेली चालेल, त्या चिडचिडपणा करण्यापेक्षा तिला पैसे दिलेले बेटर आहे. सो छोट्या मोठ्या कामासाठी सी इफ यू कॅन डेलिकेट. आणि हजबंड्स नवरा खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही समजून घ्या तुमची बायको कशातून तरी जाते. इट्स इझी नाही आहे. 9 महिने बाळाला ठेवणं, त्याच्यानंतर फीडिंग इज अ बिग डील. की त्या बाळाला रात्रभर म्हणजे जागून दूध देणं, इमोशनल, मेंटल, फिजिकल प्रत्येक याच्यावरती ती बाई कुठेतरी खचत जाते जर ती त्या प्रकारे तिची एनर्जी नाही आहे. सो हजबंडचं काम आहे सपोर्ट करणं. आणि हे काहीच दिवसाची गोष्ट आहे बघा, एक 2-3 वर्ष, त्याच्यानंतर बाळ रात्री झोपणारच आहे. आणि झोप प्रॉपर तुमची झाली की ऑटोमॅटिकली ती चिडचिड होणार नाही. चिडचिड होण्याचे मल्टिपल हे रिझन्स आहेत. बरोबर आहे. टू मच स्ट्रेच. So take out sleep properly, refresh, rejuvenate. That helps a lot. ओके, बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही क्लिअर केलेल्या आहेत. पण तरी आणखी काही प्रश्न आहेत. आता समजा काही मुलं मोठे होतात बरोबर, पण तरी काय होतं ना की पॅरेंट्सचं आणि मुलांचं जे नातं आहे ते थोडंसं लांब होत जातं. म्हणजे आजकाल मुलांचं कसं असतं की त्यांना थोडंसं स्वतःच्या हिशोबाने करायचं असतं आणि पॅरेंट्सचं थोडंसं काय म्हणतो आपण इंटरफिअरन्स असतं. तुम्ही या गोष्टी कशा सॉल्व्ह करायच्या? खूप महत्त्वाचा प्रश्न विचार केला. आता समजून घ्या मुलांची गरज काय असते, स्पेशली टीनेजर, की त्यांना फ्रीडम हवं आहे आणि त्यांना स्वतःचं चॉईस करायचं आहे. हे त्यांचं नीड आहे. म्हणजे कसं ना प्रत्येक एज ग्रुपचं एक नीड असते. लहान बाळांना पण फ्रीडम हवं आहे, पण त्यांना तेवढं प्रेम पण हवं आहे. त्यांनाही चॉईस करायचं, पण त्यांना ते फिजिकल प्रेम, त्यांना ते हग करणं, किस करणं, त्यांना ते हवं आहे. पण जसा व्यक्ती टीनेजर होतो त्या बाळाला चॉईस स्वतःची करायची असते, फ्रीडम हवा असते आणि त्याला पॉवरफुल फील करायचं आहे. हे त्याचे नीड्स आहेत. तर हे नीड आपण कसे फुलफिल करू? गिव्ह देम चॉईस, ए किंवा बी. जेव्हा तो ए चॉईस करणार तर तुमच्यावरती गोष्ट नाही टाकणार. मग हे तू चूज केलं, त्याला सांगायचं आहे अच्छा तुला TV भेटत नाही का, कारण तू चूज केलं काल अभ्यास न करणं, मी नाही केलं आहे काही, तर तुम्हाला चिडायची काहीच गरज नाही आहे. हां, त्याच्यानंतर काही गोष्ट त्यांना त्यांच्या चूज करू द्या. आई वडील म्हणून तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी राहणार नाही आहेत. सो कुठेतरी तो इंडिपेंडन्स यायला हवा. जेव्हा तुम्ही त्यांना थोडा इंडिपेंडन्स देतात, काही गोष्टी चॉईस करायला देतात, ऑटोमॅटिकली त्यांचा रिस्पेक्ट तो तुमच्याकडे राहतो. मुलांनीच का आईवडिलाची रिस्पेक्ट करावी, आईवडिलांनी त्यांची रिस्पेक्ट का नाही करावी? सो ती रिस्पेक्ट जर आपण त्यांना देऊ तर ती आपल्याला ती रिस्पेक्ट परत देणार आहेत. आणि एक्सप्रेस, कधी कधी जर तुम्हाला खूप जास्त चिडचिड झाली आहे किंवा पास्टमध्ये तुम्ही लावल्या 2-4 खूप जास्त बोलला आहात, जाऊन त्यांना सॉरी एक्सप्रेस करा. त्यांना सांगा क्षमा की मला असं नव्हतं करायचं, पण आता मला समजत नाही की तुला मी कशी मदत करू, मला खरंच बघायचं आहे की तू एक चांगला व्यक्ती होणार आहेस म्हणून, तर मी कशी त्यांना विचारा. जेव्हा फक्त राग एक्सप्रेस नका करू, तुमचं दुःख पण एक्सप्रेस करा, तुमचं प्रेम पण एक्सप्रेस करा. जेव्हा ते बॅलन्स होईल ना ऑटोमॅटिकली त्यांना समजेल.
जेव्हा आमच्याकडे पॅरेंट्स येतात ना मुलांना घेऊन, भरपूरदा त्यांना बोलायचंही नसतं एक दुसऱ्याशी. का? कारण जेव्हाही बोलायला चालू केलं हे कंप्लेंट चालू करतात, ब्लेम चालू करतात. डोंट ब्लेम. जर तुमचा मुलगा टी व्ही बघतोय, बरोबर बोलत नाही आहे, जेवत नाही आहे, जेही कारण आहे, त्याच्यासाठी कुठेतरी तुम्ही पण कारणीभूत आहात. तो फक्त एकटा नाही आहे. सो स्वतः चेंजेस आणा. आता मी सगळ्यात डेंजर क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला, की जो पॅरेंटिंगमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे आणि त्याचं सोल्युशनच नाही इंडियन पॅरेंट्सकडे, की कम्पॅरिझन. की आपल्या मुलाची सतत कोणासोबत तरी मुलासोबत कम्पेअर करत राहणं, की तो किती बेस्ट करतोय, तुला जमत नाहीये, तुला का जमत नाहीये, मग तू केलंच पाहिजे. याच्यावरती काय सोल्युशन? अगेन बिलीफ. आपल्याला तुम्ही लिहून काढा, म्हणजे पॅरेंट्स म्हणून, की कुठल्या क्वालिटीज आहेत तुमच्या मुलांमध्ये हव्या आहेत आणि त्याच्या अराउंड काहीतरी छान स्टोरीज सांगणं चालू करा. तुमचे एक्झाम्पल्स द्या, की मी लहानपणे पहिले तर कम्पेअर करणं थांबा. डोंट कम्पेअर. कारण ते कुठेतरी आपण त्यांचा लो सेल्फ इस्टीम डेव्हलप करतो आहे. आणि जेव्हा व्यक्ती स्वतःला प्रेम करत नाही, जेव्हा तो सतत स्वतःला कम्पेअर करतो, तो नेहमी स्वतःला कमी लेखेल प्रत्येक फील्डमध्ये. आणि जेव्हा तो कमी लेखतो, तो काय करतो, दुसऱ्यांना खाली ओढतो, स्वतःचं त्याचं प्राईड लेवल वाढतं. कारण आपण कसं चुकीचं कारण आपल्याला असं वाटतं की कुठेतरी ते कम्पॅरिझन आपल्याला पण स्वतःला कमी बघायचं नाही आहे. सो स्टॉप ब्लेमिंग, कंप्लेनिंग. ते कमी करा, कम्पॅरिझन कमी करा. बी कॉन्शियस. जसं आपण आधी पण म्हणालो, कॉन्शियस पॅरेंटिंग असायला हवे. फक्त करतोय म्हणून आहे. आपण शिकलो आहेत ना, वी आर एज्युकेटेड पीपल, वी आर इंटेलिजंट पीपल, सो वी हॅव टू डू इट कॉन्शियसली. आणि त्याच्यात तुम्ही कम्पॅरिझन बंद करा आणि त्याला सांगा रोज की तुम्ही किती प्राऊड आहात, तो कसा आहे त्याच्यासाठी. ते सांगणं पण महत्त्वाचं. ते महत्त्वाचं आहे की तुम्ही म्हणजे फिशला आपण मासेला एक्सपेक्ट नाही करू शकत की तो फॉर एक्झाम्पल माकडासारखा चढेल. नाही शक्य ते. त्याला सांगा की सचिन तेंडुलकर फॉर एक्झाम्पल, त्याला इंजिनियर त्याच्या आईवडिलांनी केलं असतं तर आपल्याला इतका बेस्ट क्रिकेटर नसता मिळाला. तो मिळाला आणि त्याच्या आईवडील सपोर्ट करू शकले कारण की त्यांनी ते दाखवलं की ही डिझर्व्स. सो तुम्हाला काय आवडते, आई वडील आहेत तुम्हाला करायला, पण तुम्ही आम्हाला दाखवा की खरंच तुम्हाला ते करायचं आहे म्हणून. सो कुठेतरी स्टोरीज स्वतःच्या आणि जे ऑलरेडी ज्यांनी काही अचीव केलं आहे त्यांच्या स्टोरीज त्यांना सांगणं चालू करा. त्यांचं सेल्फ लव्ह वाढा. यू कॅन टेल द मिरर एक्सरसाइज अँड इवन यू कॅन टेल, आय डू इट विथ माय. फक्त जसं आय एम हॅपी, आय एम पॉवरफुल, आय एम जॉयफुल, आय एम लव्हिंग, हे बोलणं चालू करा. आणि त्याला सांगा की आय एम प्राऊड ऑफ यू फॉर हू यू आर. तू जसं आहे त्याच्यासाठी मी तुला प्राऊड आणि आम्ही नेहमी राहणार तुझ्यासाठी. प्रेम स्वतःला देणं सर्वात महत्त्वाचं. तर त्याला स्वतःला प्रेम देणं शिकवा. हाऊ दे कॅन लव्ह. जेव्हा आपण स्वतःला प्रेम देतो आणि जितकं प्रेम आपण स्वतःला देतो ना, तेवढंच प्रेम लोक आपल्याला देऊ शकतात. जेवढं रिस्पेक्ट आपण स्वतःला देऊ शकतो तेवढंच लोक देणार आहेत. सो इफ यू वॉन्ट की तुमचा मुलं जे चांगले घडायला हवे, तर त्यांना शिकवा हाऊ टू व्हॅल्यू देमसेल्फ आणि टेल देम दे आर गॉड्स चाइल्ड. ते देवाघरून आले आहेत आणि ते खूप पॉवरफुल आहेत. त्यांना ठरवायचं आहे त्यांना किती अचीव करायचं आहे. त्यांच्यात कुठलीच कमी नाही. जसं असतो ना, एक बीज असतो, बीज एक झाड बनेल, त्याला फळं फुलं लागतील. हे कशावरती डिपेंड करतं की त्या बीजेचं किती चांगलं आपण काळजी घेतली आहे. त्याला खत, पाणी, ऊन सर्वच महत्त्वाचं आहे. जसं ऊन म्हटलं तर स्ट्रिक्ट पॅरेंटिंग आली फॉर एक्झाम्पल, पाणी म्हटलं तर प्रेमाने आलं फॉर एक्झाम्पल. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट फॉर देम. सो त्या नेचरनी तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हनी जर बाळाला मोठं कराल की तो देवाघरी आला, त्याचा प्लॅन ऑलरेडी ठरला आहे. माझं कर्तव्य आहे फक्त एक चांगलं नर्चरिंग एन्व्हायरमेंट घरी द्यायचं आणि डोंट टेक रेस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर. की आपण म्हणतो नाही तर आपल्याला वाईट वाटतं की तो वाईट बोलला की आपल्याला हे असं कसं होईल, कसं त्याचं पुढे होईल. डोंट ऑपरेट फ्रॉम फिअर, ऑपरेट फ्रॉम फेथ. देवावरती विश्वास ठेवा. तो तिथून आला आणि त्याच्यासोबत चांगलंच होणार आहे. मला वाटतं भरपूर जण आपण गावातली आहो किंवा लहान स्कूलमधून शिकलेली आहो, पण आपण आयुष्यात करतोय ना चांगलं. फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदीजी, त्याने बघा किती छान करत आहे. आपले प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांचं जर तुम्ही बघाल ते इंग्लिशमध्ये पण तेवढे बेस्ट नाही आहे. ते काही खूप मोठ्या स्कूलमधून एज्युकेशन झालेलं नाही आहे, घरचे काही खूप रिच होते असं नाही आहे, पण खूप छान करतात ना आयुष्यात, राईट. तसंच प्रत्येक बाळ तो खुलेल कधी, त्याला टाईम द्या. तसं बाळाला पोटामध्ये 9 महिनेच लागणार आहे. आपण कितीही काही केलं तरी त्याच्या आधी आपण आणू शकत नाही. तसं एका बाळाची वेळ असते. काही लोक लहानपणी ओपन अप होतात, काही मोठे होतात. जस्ट ऑपरेट फ्रॉम फेथ की ते चांगलं करणार आणि त्यांना एक्झाम्पल्स द्या.
फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम, ऑफ्रा विन्फ्री, महात्मा गांधी, जे तुम्हाला तुमचे आवडते काही लोक असतील इन्स्पिरेशन, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्यांच्याबद्दल त्यांच्याशी बोला की त्यांनी किती चांगलं केलं आहे आयुष्यात. त्यांचे आयडियल्स हे पॉपस्टार ठीक आहे इन अ वे, नॉट नेगेटिव्ह अबाउट दॅट, बट काहीतरी जे चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतात तसे त्यांचे इन्स्पिरेशन्स असले पाहिजेत. जेव्हा त्यांचे इन्स्पिरेशन चांगले आहेत ऑटोमॅटिकली दे विल वर्क टुवर्ड्स इट अँड यू कीप वर्किंग ऑन युअर सेल्फ ऑल्सो. भरपूरदा आपण बाळाकडून एक्सपेक्ट करतोय की त्याचं डिसिप्लिन असलं पाहिजे, त्याचं हे असलं पाहिजे, पण तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात, तुम्ही किती प्रेमळ आहात, तुम्ही कशा प्रकारे कम्युनिकेट करत आहात, ते पण महत्त्वाचं आहे ना. डोंट स्टॉप लर्निंग, कारण ॲज अ पॅरेंट जेव्हा तुम्ही स्टॉप करता कुठेतरी, आपण बाळाकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. सो यू ऑल्सो कीप लर्निंग, इव्हॉल्विंग, तुम्हाला काय आवडतं ते पण करा आणि मग ते तुमच्या बाळामध्ये सर्व क्वालिटीज रिफ्लेक्ट होणार आहेत. आज नाही तर उद्या. थोडंसं पेशन्स आणि थोडंसं फेथ. लीनाजी, पॅरेंट्ससाठी सगळ्यात महत्त्वाची ॲडवाईस कुठली असेल? सर्वात महत्त्वाचं मला असं वाटते की मुलांमध्ये परफेक्शन नका बघू. इट्स ओके, लेट देम फेल. कधीतरी फेल होऊ द्या, कारण जर त्यांना सवयच नसेल फेल होण्याची तर मोठं झाल्यानंतर खूप मोठा इश्यूज होतं. फॉर एक्झाम्पल जी एक्स्ट्रीम ॲक्शन्स घेतात मुलं, इट्स बिकॉज की त्यांना असं वाटते आपण कधीच फेल होऊ शकत नाही. असं का? कारण पॅरेंट्सनी कुठेतरी जेव्हा ते फेल झाले त्याचं इतकं मोठं ते इश्यू केलं आहे की त्यांना इट्स वाटते की फेल व्हायलाच नको आहे, किंवा आपण जे आपलं मीडियामध्ये बघतोय सर्व परफेक्ट पिक्चर असतं, दॅट्स नॉट पॉसिबल ऑलवेज. सो आणि टेल देम इट्स ओके टू फेल. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज एफर्ट्स. सो रिझल्टपेक्षा त्यांच्या एफर्ट्सला महत्त्व द्या. जेव्हा ते एफर्ट्स घेतात त्यांची प्रशंसा करा त्याच्यासाठी, ऑटोमॅटिकली तो बिलीफ त्यांच्यात टाकणार ना, दे विल बिकम व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. येस, आणि मलाही खरं तर तेच वाटतं की फेल होणं एवढी काही मोठी गोष्ट नाही. ते जर आपण थोडंसं नॉर्मलाइज केलं ना तर बऱ्याच लोकांना फेल्युअर पचवणं पण सोपं होईल. कारण बरेच अशी मुलं असतात की त्यांना लहानपणी फेल व्हायची सवय नसते, मग लाईफमध्ये मोठं झाल्यावर पण कुठेतरी ते अडचणीत येतात, त्यांना ते फेल्युअर सहन नाही करता येत. प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. सो फेल्युअर शुड नॉट स्टॉप, इट शुड बी अ बिगिनिंग टू कीप ट्राईंग. येस, आणि या सगळ्यामध्ये म्हणजे आपण सुरुवातीपासून बऱ्याच वेगवेगळ्या अँगल्सनी आज डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये प्राणिक हिलिंग कशा पद्धतीने मदत करू शकतो? व्हेरी गुड क्वेश्चन. आता काय असतं ना, भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा आपण बाळ पोटामध्ये असते ना तेव्हापासून ते अफेक्ट करणं सुरू करतं आहे, आणि मोठ्यापणी आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसतात की तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे किंवा त्याला ॲडिक्शन आहे, पण ते सुरू कुठेतरी लहानपणी झालं आहे. जसं लहानपणी जर प्रेम भेटलं नसेल घरून तर तो कुठेतरी ते प्रेम बाहेर बघतो आणि मग तो चुकीच्या रिलेशनशिप्समध्ये अडकतो किंवा ॲडिक्शन्समध्ये अडकतो, कारण त्याला स्वतःचं कुठेतरी लोनलीनेस फेस करायचा नसतो. पबमध्ये जाणं, लाऊड म्युझिक ऐकणं, बिकॉज आतला आवाज ऐकायचा नाही आहे तर बाहेरचा आवाज इतका मोठा करतो की ऐकूच यायला नको. सो महत्त्वाचं आहे तिथून काम करणं की कुठले जे इमोशन्स असेल ते प्राणिक हिलिंगने आपण काढू शकतो. जसं आपल्याकडे एक एक्झाम्पल होतं, एक लेडी होती ती खूप सिव्हिअर डिप्रेशनमध्ये होती आणि असं सिच्युएशन झाले की तिला समजत, म्हणजे डॉक्टर्स पण अमेज होते की तिला डिप्रेशन का आहे, कारण की ती दिसायला छान, शिक्षण छान, नवरा नेव्हीमध्ये, जग फिरली आहे, एव्हरीथिंग वॉज गुड, पण ती मेडिसिन्सवरती होती. आणि एकदा असं झालं की ती प्राणिक हिलिंग शिकायला आले आणि सायकोथेरपी कोर्स असतो आपला 3ऱ्या लेवलचा, ज्याच्यात आपण सायकोलॉजिकल हिलिंग कसं करायचं ते शिकवतं आणि प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे. तर पहिल्या दिवशी एक दुसऱ्यावरती भरपूर प्रॅक्टिकल केले गेले होते. दुसऱ्या दिवशी ती जेव्हा सकाळी आली ती म्हणाली मी रात्रभर रडत होती, मला नाही माहिती मी रडत का होते आणि मला माहिती नाही मी आता कोर्स पण पूर्ण करू शकेल की नाही. मी म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, मी तुला हिलिंग देते, बघू जमलं तर कर, नाही तर नेक्स्ट टाईम करशील. आणि मी हिलिंग देत होते, त्याचवेळी मेडिटेशन असतं आपलं सकाळी मॉर्निंगमध्ये, तर ती मेडिटेशन करत होते. हिलिंग करताना तिला लक्षात आलं, म्हणजे तिला दिसलं की जेव्हा ती जन्माला आली होती ती एक मुलगी होती म्हणून घरच्यांनी तिला ॲक्सेप्ट नाही केलं. 3 दिवस तिला कोणीच बघायला आलं नाही. आणि जेव्हा घरच्यांना, वडिलांना माहिती झालं की ती खूप फेअर आहे, गुड लुकिंग आहे, गोरी आहे, तेव्हा त्यांनी कुणाला तरी पाठवलं की जाऊन चेक कर खरंच आहे का. आणि जेव्हा ते लक्षात आलं की हां चांगली दिसणारी, तेव्हा त्यांनी तिला एक्सेप्ट केलं. त्यानंतर तिला कधीच असं कम्पेअर करणं किंवा कमी देणं असं काहीच नाही झालं, पण तरी तिला तो डिप्रेशन होता का, बिकॉज शी वॉज नॉट एक्सेप्टेड. आणि तो इमोशन जेव्हा आम्ही त्याच्यावरती काम केलं, काढलं, आता ती इतकी छान आहे. आणि ते डिप्रेशनच्या मेडिसिन शी वॉज ऑन फॉर मोर दॅन 5-7 इयर्स. ते डिप्रेशनच्या मेडिसिन ते पूर्णपणे गेलं. मूळ कारण हे होतं पण ते माहितीच नाही, आणि ते जर क्लिअर केलं तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली. येस, तर हे सर्व आपल्या चक्रासमध्ये असतात आणि चक्रासमध्ये अजून जे आपण हे ट्रॉमास काढतो, हे ग्रीफ काढतो, ऑटोमॅटिकली इट बिकम्स बेटर. आणि आजकाल डिवोर्स केसेस किती वाढले आहेत, त्यामुळे पण खूप इश्यूज होत आहेत. म्हणजे आत्ता एक केस आली, म्हणजे
कानावर आली की त्या मुलीचं आईवडिलांनी डिवोर्स केला, त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं पटलं नाही, मग ती एक्झाममध्ये काहीतरी फेल झाली, शी डिड सुसाईड, जस्ट 18 years old, सुसाईड. सो हे कुठेतरी होतं आहे, कारण सेल्फ लव्ह जे आपण म्हणालो ते कमी आहे. आईवडील जरी तुमचं पटत नसेल, मुलांसमोर झगडू नका, आणि बेडरूममध्ये पण नाही. गो आउटसाईड अँड टॉक, कारण ते एनर्जी व्हायब्रेशन्स तर घरात आहेतच ना, ते अफेक्ट करतच आहे कुठे. कारण तुम्ही त्याची काळजी घ्या आणि स्वतःचं हिलिंग करून घ्या. कारण रिलेशनशिप हिलिंग पण होतं. खूप सारे कपल्स आहे जे डिवोर्सच्या वर्जवरती होते आणि प्राणिक हिलिंग त्यांना आपण मदत केलं आहे आणि ते खूप छान आयुष्य जगतात आता. आता रिसेंटली एक कपल होता की बायकोनी नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं आणि इश्यू चालू होता सर्व. मग त्या दोघांची काउन्सिलिंग झाली, हिलिंग झाली, मिसअंडरस्टँडिंग होते त्याच्यावरती, म्हणजे बसून प्रॉपर बोलवून हिलिंग केलं. कारण दोघांचे एक्सपेक्टेशन्स वेगळे एक दुसऱ्याचे. आय थिंक किती 11 वर्ष झाले लग्नाला. ॲडजस्टमेंट बोलू नका, पण मग ते चिडचिडपणा, आउटबर्स्ट ते सर्व चालू होतं आणि इतका एक्स्ट्रीम राग गेला की घराच्या बाहेर काढलं. पण देन हिलिंग केल्यानंतर आता ते इतके म्हणजे दे आर मच बेटर. आता 3 BHK बुक केलं आहे त्यांनी दोघांनी मिळून. सो ह्या लेवलचे रिलेशनशिप हिलिंग. काही म्हणजे ते डिवोर्स घेणारच होते ऑलमोस्ट, हिलिंग माहिती झालं, दे गेव अ चान्स, हील केलं आणि दे आर ऑल गुड नाव. कारण भरपूरदा आपण आपला जो राग आहे तो रिलेशनशिप्सवरती काढतो आहे. मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन, जेव्हा जे आपण ऑरामधून काढलं आहे की ते इट्स ऑल गुड. जेव्हा तुम्ही क्लिअर असता, जेव्हा तुम्ही प्रेमळ असता, ते तुम्ही रिफ्लेक्ट करता दुसऱ्यावरती. सो रिलेशनशिप हिलिंग पॉसिबल आहे. सो आईवडील जर तुमचं जमत नसेल, पहिलं तुमचं रिलेशनशिपवरती काम करा, बिकॉज दॅट्स गोइंग टू रिफ्लेक्ट. आणि जर डिवोर्सची गरज पडत असेल तर तिथे पण ते खूप प्रेमाने करा की ठीक आहे, आमचं व्यक्तिमत्व जमत नाही, आम्ही कम्पॅटेबल नाही म्हणून आम्ही दूर जातो आहे, पण त्या बाळाला जे प्रेम हवं आहे ते त्याला द्यायलाच हवं. आपण राग नका धरू, कारण आपण एका रिलेशनशिपमध्ये ब्रेक झाला आहे, तो राग जर आपण कॅरी केला, कारण की फिजिकली लोक दूर होतात बट इमोशनली आणि मेंटली ते स्टील कॅरी दॅट पर्सन. आणि त्याच्यामुळे तो जो पुढचा व्यक्ती अट्रॅक्ट करतो तो त्याच्यात पण त्याच कमी असतात. केला आहे अनुभव. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ते रिलेशनशिपची प्रॉपर हील व्हा. हिलिंग इज इम्पॉर्टंट. हाव? थ्रू प्राणिक हिलिंग वी कॅन हेल्प यू. आपण तो कचरा काढू शकतो. ओके. आता एवढं सगळं तर आपलं डिस्कशन झालं आहे, पण एक शेवटचा पण मला असं वाटतं की महत्त्वाचा क्वेश्चन मला विचारायचं आहे की आजकाल बरेच असे मुलं असतात की ते जे आपल्या आईवडिलांशी नीट बोलत नाही. आईवडिलांना सुद्धा टेन्शन असतं की यार मुलाच्या मनात काय चाललं आहे, हा नीट एक्सप्रेस करत नाही. आणि स्कूलमध्ये जरी पाठवलं समजा तरी तो शांत राहतो आणि त्यातून काय होतं ना की बरेच मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि काही मग सुसायडल अटेम्प्ट पण करतात. तर याच्यावरती आपण काय सोल्युशन देऊ शकतो का? खूप सारे ॲक्च्युली खूप सारे केसेस येतात आमच्याकडे, म्हणजे रिसेंटली की जिथे मुलं प्रॉपरली काहीतरी चालू आहे त्यांच्या आतमध्ये पण ते एक्सप्रेस करू शकत नाही आहे. सो प्राणिक हिलिंग खूप छान सोल्युशन आहे, कारण आपण चक्राजला स्कॅन करून ती माहिती करू शकतो काय आहे. तो ट्रॉमा काढला की दे आर ऑल ओके. जसं आपल्याकडे एक केस आला होता, त्याच्या म्हणजे घरी काहीतरी झालं, वडिलांनी मारलं, पण ते जनरली होतं की राग आला, पण त्यांनी ते कदाचित ते किंवा आणखी काही ते झालं इतकं मनावर घेतलं की 1 वर्षापासून तो असा झाला की तो बोलायचा नाही घरी, जेवण करायचं फक्त असं नो एक्सप्रेशन ऑन फेस, जेवायचं तेवढा रूममध्ये जाऊन बसायचं, कधी बसून फक्त असं बघत राहायचं, नो एक्सप्रेशन, काय चाललं काय नाही. त्याच्या कपड्यांना, त्याच्या टेबलला हात लावायची कोणालाच परवानगी नव्हती. नवीन पुस्तकं नाही, नवीन शूज नाही, नवीन कपडे नाही. जेव्हा ते आपल्याकडे आले, आपण हिलिंग चालू केली, तो मुलगा तेव्हा एक्सप्रेस करायला तयार नव्हता, पण त्या एनर्जी बॉडीमधून त्याचा जेव्हा ते सर्व कचरा आम्ही काढला, तो आता इतका नॉर्मल झाला आहे. तो जाऊन पहिले तर मला वाटतं 5 हिलिंगमध्ये जाऊन शॉपिंग करून आला आफ्टर 1 year. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर देम. मग दुसरा आपल्याकडे एक केस आलेला, त्याच्यामध्ये हा मुलगा तो बेलगाम अटॅक जेव्हा झाला ना, तेव्हा तो तिथे होता आपल्या फॅमिलीसोबत, आणि मग त्यांचा बस ड्रायव्हर वगैरे घेऊन गेला, पण मिलिटरीवाले आले आणि नंतर टी व्हीवरती बघितलं हे सर्व. आणि आणखी 2-4 केसेस, असं 23 वर्षाची एक मुलगी होती, त्यांची नेबर, तिची डेथ झाली. हे मल्टिपल रिझन्समुळे त्याची अशी स्थिती झाली होती की जो मुलगा नंबर 1 होता शाळेमध्ये, एक्झाम्समध्ये, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स, तो एकदम भीती वाढली त्याची. त्याला असं वाटायचं मला काहीतरी होणार आहे, मला कोणीतरी मारायला येतं आहे. आणि त्याच्यामुळे तो शाळेत परफॉर्म करू शकतो, शाळेतून परत यायचा घरी बसवू शकायचं नाही, इवन टी व्ही बघू शकायचं नाही, इतकं त्याचं ते वाढलं होतं. जस्ट 11 years old, 11 वर्षाचा मुलगा. आपण हिलिंग केलं, त्याची आई कालच आले होतं सेंटरला, त्यामुळे एकदम नॉर्मल आहे आता. हे शक्य आहे. हां, आणि आमच्यापर्यंत केस येण्याआधीच मी सजेस्ट करेल आईवडिलांनी स्वतः प्राणिक हिलिंग शिकावं, आणि स्पेशली ज्यांचे स्पेशल किट्स आहेत. आमच्याकडे खूप केसेस आहेत
ऑटिझम, डिस्लेक्सिया, आणि इतकी सुंदर रिझल्ट्स आहे. एकदम नॉर्मल, म्हणजे बऱ्यापैकी जर ते बाउंड्री लाईनवर असेल तर ते एकदम नॉर्मल होतात. खूप सिव्हिअर असेल तर ते मॅनेजेबल होईल असे ते होतात. म्हणजे एक केस होती, ती इतकी हायपर होती, पहिल्यांदा मला वाटते की तिला एक 7-8 वर्ष झाले सेंटरला आली. ती एका जागी उभी पण राहायची नाही. आता 2 आठवड्या आधी ती आली होती सेंटरला, एकदम नॉर्मल. ती आय कॉन्टॅक्ट नव्हता, स्पीच प्रॉपर नव्हती, त्याच्यामुळे एक्सप्रेशन प्रॉपर नव्हते, रात्री उठायची, काही खायची, शी वॉज नॉट एबल टू एक्सप्रेस. 5-6 वर्षाची. आपण हिलिंग चालू केली आहे, पूर्ण वाचा नाही आली आहे तिची, पण ती एक्सप्रेस करू शकते, आईला मदत करू शकते. टीचर्स एकदम अमेज्ड आहे की इतकी इम्प्रूव्हमेंट कशी झाली आहे ह्या मुलीमध्ये. सोशलायझिंग झालं आहे तिचं, आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह झालं आहे. सो शी इज एबल टू कम्युनिकेट ॲटलिस्ट. म्हणजे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. येस. आणि स्पेशली स्पेशल केसेसमध्ये दे नीड स्पेशल अटेन्शन. सो आईवडिलांनी प्राणिक हिलिंग शिकणं कधीही चांगलं आहे, कारण शिकून ते स्वतः त्यांच्यावरती काम करू शकते. आणि का नाही, आपण मुलांसाठी काय काय करत नाही मला सांगा. एवढं पैसा कमवतो, इतकं काय करतो, कोणासाठी करतो, मुलांसाठी. मग अशी स्किल का नाही शिकायची आपण की ज्याने आपण मुलांची मदत करू शकतो. सिम्पल सर्दी खोकल्यापासून, तापापासून, आता भरपूर सारे प्राणिक हिलर्स आहेत की ते हिलिंगनीच त्यांना बरं करतात. त्यांना डॉक्टरपर्यंत जायची गरज पडत नाही. आणि यू डोंट फील हेल्पलेस, कारण की एक मोठा जो इमोशन असतो ना पॅरेंट्सचा, ते फील हेल्पलेस जेव्हा बाळ आजारी पडला किंवा इमोशनली बरोबर नाही आहे, डिप्रेशनमध्ये आहे. थ्रू प्राणिक हिलिंग यू कॅन डू समथिंग ऑर अदर फॉर शुअर. आणि अशी कुठलीच केस नाही आहे की ज्याच्यात आपण अजिबात काहीच करू. आपण प्रत्येक केसमध्ये त्यांना मदत करू शकतो. अरे वा. आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्या पॅरेंट्ससाठी आणि सोसायटीसाठी. येस, सोसायटीसाठी. आणि जादूची छडी नाही आहे, हे एक विज्ञान आहे. ठीक आहे. आमचं प्राणिक हिलिंग 120पेक्षा जास्त देशांमध्ये आता प्रॅक्टिस केलं जातं आहे. मला 17 वर्ष झाली आहे. माझा मोठा मुलगा 10 वर्षाचा आहे. लहान 3, ते पण प्राणिकची लँग्वेज बोलतात. जसं आम्हाला तर काही झालं, खेळायची वेळ आहे तर ते म्हणतात नाही, आपण म्हटलं बरं नाही वाटतं, ते म्हणतात अरे मी हिलिंग करते ना, असं करणं, आता खेळायला चालू कर. सो आपण ह्या एजमध्ये त्यांना ते एनर्जी कॉन्शियस बनवतो आहे की तुम्ही तुमच्या हाताने, म्हणजे आपल्या हाताने आपण एनर्जी बॅलन्स करून त्यांना बरं करू शकतो. तुम्हाला डिपेंड राहायची गरज नाही आहे. आता एक सिच्युएशन अशी झाली होती की त्या बाळाला सिव्हिअर हार्ट इश्यू, पेन सुरू झाला आणि ते सर्व खूप त्रास होत होता. स्कूलमधून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा बर्थडे होता आणि बर्थडेच्या दिवशी तो थोडा लेट झाला 1-2 मिनिटांनी, मग शाळेत घेतलं नाही त्याला आत, त्याला बाहेर पाठवा. आणि त्याच्यामुळे तो आणखी ट्रॉमा झाला त्याच्यामध्ये आणि तो रडत होता. आई शाळेत गेली विचारायला की त्याला अलाऊ करा, म्हणजे इतकं काय. आणि शाळेवाल्यांनी एक्सेप्ट पण केलं की हा पहिल्यांदा उशिरा आला आहे. म्हटलं तुम्हाला माहिती आहे त्याला इतका त्रास झाला, त्याचा हात वगैरे असा झाला, ते वॉज नॉट एबल टू मूव्ह, कॅल्शियम कमी वगैरे झाली होती त्याच्यामुळे. तो हॉस्पिटलमध्ये होता, 4 तास त्याचं सलाईन चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी असं त्याच्याशी वागणूक झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हिलिंग वगैरे, आता हिलिंग केली प्रॉपरली, पण त्यांना पॅरेंट्सनी जाऊन टीचरशी पण प्रॉपरली कम्युनिकेट केलं की तुम्ही काय शिकवत आहात. यू हॅव टू, आपण रोबोट्स बनवत नाही, आपण एक व्यक्ती तयार करतो आहे. तर तुम्ही काय इमोशन करते, तुम्ही काहीतरी असं करा की तो बाळ तुमच्यासाठी राग धरणार नाही म्हणून. आणि त्यांनी ते केलं. म्हणजे ते घरी आले, त्यांनी गिफ्ट दिलं, बाळाशी छान बोलले आणि एकदम एव्हरीथिंग वॉज ओके, सॉल्व्ह झालं. सो हे प्राणिक हिलर हे विचार करू शकतोय, कारण तो कुठेतरी समजतं की आपल्याला एक गॉड कॉन्शियस पॅरेंटिंग करायची आहे. आपण इगो साईडला ठेवा, आपला इगो साईडला ठेवून एक माध्यम बनवा देवाचे, आणि त्या हिशोबाने तुम्ही चांगलं त्यांना नर्चर करणं सुरू करा. प्रत्येक व्यक्ती हा खूप मोठा बनू शकतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आईवडील होणं म्हणजे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे फील, कारण की तुम्ही खूप मोठ्या व्यक्तीला कुठल्या तरी तयार करत आहात. हू नोज की तो संत बनेल, सायंटिस्ट बनेल, डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, हू नोज, प्राईम मिनिस्टर बनेल. येस. सो इझिली, विथ पीस, विथ जॉय, लर्न अबाउट पॅरेंटिंग. यू कॅन कॉन्टॅक्ट अस फॉर दॅट. टेक हिलिंग जिथे एक्स्ट्रीम केसेस आहे, किंवा लर्न प्राणिक हिलिंग. म्हणजे तुमच्याकडे ते टूल्स आणि टेक्निक्स असतील की तुम्ही कधीही आपल्या बाळांना मदत करू शकता. आता आपल्याकडे भरपूर मुलं आहेत जे 16 वर्षाची झाली आणि ते प्राणिक हिलिंग शिकायला आलं, कारण लहानपणापासून त्यांनी आईवडिलांना प्राणिक हिलिंग करताना बघितलं आहे आणि त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे, मॅजिकल एक्सपिरियन्सेस. सो दे आर एक्साइटेड आणि ते इतके खूप छान प्रकारे घेतात. आणि ह्या एजमध्ये जेव्हा त्यांना हे पॉवर माहिती आहे, इट्स अ सुपर पॉवर इन अ वे की तुम्ही हात हलवून बरं करू शकता. आणि जेव्हा त्यांना पॉवर मिळतात, दे आर फ्लरिशिंग लाईक एनिथिंग. सो गॉड कॉन्शियस पॅरेंटिंग. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही दोघेही जण खूप चांगलं काम करताय. जसं मी सांगितलं की पॅरेंट्ससाठी पण, सोसायटीसाठी पण.
आणि परत एकदा आल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुमचे जे काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ. मला असं वाटतं की बरेच पॅरेंट्स लोक आता तुम्हाला त्रास देणार आहे. आम्ही तयार आहोत मदत करायला. सर्वात जास्त आनंद मला मिळतो जेव्हा एका लेडीजला, कारण आपल्याकडे केसेस झाले IUI ते कन्सीव्ह करू शकत नव्हते आणि हिलिंग नंतर त्यांनी कन्सीव्ह केलं आणि तिथून ते आपण जेव्हा बघतो एक बाळ जन्माला येऊन मोठा होतोय, इतका छान व्यक्ती बनतोय, तो आनंदच वेगळा आहे. बरोबर आहे. येस, तर थँक्यू सो मच वन्स. थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याही जवळचे जे काही तुमचे जवळचे लोक असतील, महत्त्वाचे लोक असतील, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनी हेल्प होईल. त्यांची जी पॅरेंटिंग आहे, त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या सगळ्या नक्कीच या पॉडकास्टच्या माध्यमातून सॉल्व्ह होतील. आणि एक्स्ट्रा जर काही गायडन्स हवं असेल तर विजय सर आणि लीना मॅम तर आहेच, तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.